अमेरिका इराण युद्ध आता किमान 2 आठवड्यांसाठी थांबलंय. या दोनही देशांच्या निर्णयामुळं जगाचा जीव मात्र भांड्यात पडलाय असं म्हणता येईल. कोरोना नसताना या युद्धामुळं लॉकडाऊन लावायची पाळी जगातल्या काही देशांवर आली होती. या युद्धामुळं महागाई रोज नवे विक्रम मोडत होती. सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. पण आता सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव पुढे केला होता, ज्याला इराणनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. या बदल्यात इराणच्याही काही अटी होत्या, ज्या अमेरिकेनं मान्य करायची तयारी दर्शवली आहे. पण या सगळ्यांचा जगावर आणि खास करून भारतावर काय परिणाम होईल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. इराण इस्रायल युद्धाच्या बाबतीत आता अमेरिकेकडून शस्त्रसंधी जाहीर झाली आहे. सुदैवाने इराणनं देखील या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं गेल्या 40 दिवसांपासून आखाती देशांमध्ये माजलेली अनागोंदी किमान 2 आठवडे थांबण्याची शक्यता आहे. या युद्धात कुणी काय कमावलं, कुणी काय गमावलं याचा जर विचार केला तर या युद्धानं इराणनं जगाला दाखवून दिलं की ट्रम्पच्या नाकातही व्यसन घालता येते, ट्रम्पच्याही मुसक्या आवळता येतात. आणि इस्रायलला हे समजावलं गेलं की अमेरिकेच्या जीवावर कितीही उड्या मारल्या तरी त्यांना अरब देशांच्या शेजारीच नांदायचंय. अमेरिका 24/7 इस्रायलच्या तैनातीसाठी राहू शकत नाही. सोबतच आखातातील देशांना देखील एक धडा मिळाला. त्यांनी कितीही एकत्रित येत अमेरिका इस्रायलची मदत घेतली तरी इराणच शेवटी मातब्बर खेळाडू आहे. या युद्धात इराणमधील पायाभूत सुविधांची हानी झाली, नागरिकांचा मृत्यू झाला, तेलाच्या रिसोर्सेसवर अमेरिकेनं हल्ला केले, पण इराण ठाम राहिला. आपल्या हक्कांसाठी, आपल्या अस्तित्वासाठी इराण एक धडा बनला. अमेरिकेसाठी, खास करून ट्रम्पसाठी, ज्यांना वाटत होतं की त्यांना हवं तेव्हा त्यांना हव्या त्या देशासोबत हवं ते करू शकतात. या युद्धामुळे जगातील इतर राष्ट्र देखील भरडले गेले, ज्यांचा या युद्धाशी थेट संबंध नव्हता. त्यांनाही या युद्धाची झळ लागली. पाकिस्तान, नेपाळ आणि आशियातल्या इतरही काही देशांनी स्मार्ट लॉकडाऊन लावलं, कारण या देशांमध्ये दिवसांदिवस इराण युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण होत होती, महागाई वाढत होती, उपलब्ध इंधन साठा कमी होत होता, त्याचे भावही वाढत होते. परिणामी देशात अनागोंदी माजू नये म्हणून स्मार्ट लॉकडाऊन या देशांनी लावलं होतं. पण आता या युद्धविरामामुळे कुठे ना कुठे महागाईला आळा बसण्याची शक्यता आहे. भारतावर देखील या युद्धविरामाचा मोठा परिणाम होणार आहे. सुरुवातीला आठवडाभर भारतावर काही परिणाम होणार नाही, भारताकडे पुरेसा इंधन साठा आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र काही दिवसातच इंधन साठा अपुरा आहे हे सरकारच्याही आणि जनतेच्याही लक्षात आलं. परिणामी इंधनाच्या किमती वाढू लागल्या आणि त्यात भर पडत होती ती अफवांची. लोक तासनतास गाडीमध्ये पेट्रोल डिझेल भरायला पंपावर रांगा लावत होते, मात्र तरीही पेट्रोल डिझेल मिळत नव्हतं. मागच्या काही दिवसात तर जिल्हाधिकाऱ्यांनी नियमही काढला की एका वेळेला एका दुचाकीला फक्त 200 रुपयांचंच पेट्रोल देण्यात यावं. LPG गॅसच्या बाबतीत तर अशी परिस्थिती किंवा तुटवडा निर्माण झाला होता की सरकारनं व्यावसायिक गॅस टाक्यांच्या पुरवठ्यावरच बंदी आणली होती. याचा परिणाम म्हणजे देशात ठिकठिकाणी हॉटेल्स बंद पडले होते, गॅसची आवश्यकता असणारे उद्योग बंद पडले होते, शिक्षणाच्या निमित्तानं शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेस बंद पडल्या. अगदी स्थलांतर करून उदरनिर्वाहासाठी आलेल्या लोकांना या गॅस टंचाईमुळे पुन्हा माघारी गावाकडे देखील जायला लागलं होतं. सोबतच या युद्धामुळे भारताची निर्यात देखील पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्याचा सर्वात मोठा फटका हा भारतातल्या शेतकऱ्यांना बसला होता. ऐन रमजानमध्ये केळी, द्राक्ष उत्पादनं ही देशांतर्गतच थांबली, कारण आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यानं हा शेतमाल निर्यात करणं अशक्य होतं. जळगावचे केळी उत्पादक शेतकरी असतील किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, ऐन हंगामामध्ये या शेतकऱ्यांना इराण युद्धामुळे मोठं नुकसान सोसावं लागलं, कारण तयार झालेला माल निर्यात न होता बंदरांमध्येच पडून राहिला. अनेक उद्योग ठप्प झाल्यामुळे कामगारांवर देखील उपासमारीची पाळी आली होती. पण सुदैवानं हे युद्ध थांबल्यामुळे निर्यात पुन्हा एकदा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. सोबतच इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी उघडल्यानं पेट्रोलियम पदार्थ आणि LPG गॅसची वाहतूक पूर्ववत होईल, ज्यामुळे भारतातल्या इंधन किमती कमी होऊ शकतात. व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत होईल. सोबतच लघु उद्योग आणि मोठ्या उद्योगांना जिथं जिथं LPG गॅसची आवश्यकता आहे तिथं तिथं या उद्योगांना संजीवनी मिळेल. शेअर बाजारात देखील होणारी पडझड थांबू शकते. भारतातून आखाती देशांमध्ये अंड्यांची देखील मोठ्या प्रमाणात निर्यात होते. युद्धामुळे अंड्यांचे दर सरासरी प्रत्येक अंड्यामागं 1.5 रुपयांनी पडले होते. तो भावही पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. आता पुन्हा एकदा या शस्त्रसंधीच्या मागील आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे पाहूयात. ही शस्त्रसंधी होण्यासाठी अमेरिकेनं इराण पुढे होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याची अट ठेवली होती. तर इराणनं अमेरिकेसमोर 10 अटी ठेवल्या होत्या, ज्या अमेरिकेला मान्यही आहेत. आता या अटी काय आहेत ते पाहूयात. अमेरिका पुन्हा कधीही इराणवर आक्रमण करणार नाही याची लेखी हमी देणं,
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केवळ इराणचेच नियंत्रण असेल. इराणचा युरेनियम समृद्धीचा हक्क मान्य करणं, इराणवरील सर्व प्राथमिक आर्थिक निर्बंध उठवणं, जागतिक व्यापाराशी संबंधित असलेले सर्व दुय्यम निर्बंध रद्द करणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं इराणविरुद्ध पास केलेले सर्व ठराव रद्द करणे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सने इराणविरुद्ध घेतलेले सर्व निर्णय थांबवणे, चालू युद्धात इराणचं जे आर्थिक नुकसान झालंय त्याची भरपाई अमेरिकेने देणं, मध्य पूर्वेतून अमेरिकेच्या लढाऊ दलांना पूर्णपणे हटवणं, लेबनॉनसहितच इतर सर्व आघाड्यांवर सुरू असलेला संघर्ष हा कायमचा थांबवायचा. अमेरिकेनं तुर्तास तर या सगळ्या अटींकरता सकारात्मक प्रतिसाद दाखवलाय. पुढे अमेरिका आणि इराण या दोनही देशांमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चेच्या फेरी होतील आणि त्यानंतर 2 आठवड्यांनी शस्त्रसंधी चालू ठेवायची की युद्ध सुरू करायचं या गोष्टींबद्दल निर्णय होईल. थोडक्यात या शस्त्रसंधीमध्ये मोठी भूमिका ही पाकिस्तान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बजावली असे म्हणता येईल. इराणचं मन वळवण्यात कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक चर्चा ही देखील सुरू आहे की चीननं पुढाकार घेऊन इराणचं मन वळवलंय. या सगळ्यांमध्ये एक चर्चा ही देखील होती की पाकिस्तानऐवजी भारत सरकार पुढाकार घेईल, कारण भारताने पुढाकार घ्यायला हवं असं बहुतांश भारतीयांचं तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशांचं देखील एकमत होतं. कारण इराण हा भारताचा जुना मित्रदेश आहे. भारताच्या अडचणीच्या काळात इराण भारतासोबत उभा राहिला होता. काश्मीर मुद्द्यावर देखील जेव्हा सगळे मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने झुकत होते तेव्हा इराण हा भारताच्या सोबत होता. पण दुर्दैवानं भारतीय नेतृत्वानं ऐनवेळी ठाम भूमिका घेणं टाळलं. इराणच्या बाजूनं किंवा इराणच्या सोबत थांबणं टाळून सुरुवातीला आपल्या सरकारनं इस्रायलच्या फेवरमध्ये भूमिका घेतली, त्यांना फोन केले, त्या अनुषंगानं सोशल मीडियावर पोस्ट केल्या आणि त्यानंतर मात्र तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे झालं असं की पाकिस्तानची इमेज ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे ना कुठे या इराण अमेरिका युद्धातील शस्त्रबंदीमुळे सुधारली. पाकिस्तान निर्णय घेऊ शकतो, पाकिस्तान मध्यस्थी करू शकतो, हा मेसेज पाकिस्तानच्या भूमिकेमधून गेलाय. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र परिषदेत बहारीननं होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यात यावी, त्यावरील इराणचं अधिपत्य नष्ट करायला हवं यासाठी प्रस्ताव मांडला होता, ज्याला रशिया आणि चीन या दोनही मोठ्या देशांनी आपला नकार अधिकार वापरत नकार दिला. इराणनं हा मार्ग वापरण्यासाठी आता टोलची देखील मागणी केली आहे आणि तेही ही रक्कम युआनमध्ये मागितली आहे. त्यामुळे चीनच्या चलनाला बळकटी मिळेल. सोबतच इराण युरोपियन युनियनमधल्या देशांसोबत देखील संबंध बळकट करत आहे. युरोपियन युनियनमधल्या देशांनी अमेरिकेच्या खास करून ट्रम्पच्या युद्धासाठी मदत करण्याच्या आव्हानाला फेटाळून लावलं होतं. त्यामुळे सुरुवातीला डिंग्या हाकणारे ट्रम्प हे नंतर मात्र एकटे पडले. आता अमेरिकेतून देखील ट्रम्प यांना मोठा विरोध होऊ लागलाय. लाखो नागरिक ट्रम्पच्या विरोधात रस्त्यावर येत आहेत. तिथंच इराण नष्ट करण्याची भाषा वापरल्यामुळं, एक संस्कृती संपवण्याचा विचार बोलून दाखवल्यामुळं अमेरिकेतल्या काही खासदारांनी ट्रम्पच्या विरोधात महाभियोग दाखल करण्याची तयारी सुरू केली होती, ज्याला ट्रम्प यांच्या पक्षातून देखील समर्थन मिळण्याची माहिती पुढे आली. त्यामुळे कुठे ना कुठे ट्रम्प यांच्यावर देखील दडपण आलं होतं. यामुळे या युद्धानं ट्रम्प सारख्या मुजोर राजकारण्याला व्यसन घालता येईल हे दाखवून दिलं असं म्हणता येईल. यासोबतच युद्धाची खुमखुमी असणाऱ्या इस्रायलला देखील चाप बसलाय असं म्हणता येईल. आपण जर मध्य पूर्वेचा नकाशा पाहिला तर इस्रायलला नमवू शकतील असे मोजकेच देश आहेत, ज्यात इराण आहे, तुर्की आहे, पाकिस्तान आहे. अन्यथा इतर ठिकाणी इस्रायलची दादागिरी ही चालूच असते. पॅलेस्टाईन, गाझा पट्टी हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. मात्र अमेरिकेच्या जीवावर उड्या मारणाऱ्या इस्रायलची आता इराणनं देखील चांगली जिरवली असं म्हणता येईल. नेत्यानाहू आता काही दिवस तरी युद्धाचं नाव घेणार नाही तशी चर्चा देखील या निमित्तानं सुरू आहे. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? इराण अमेरिका युद्ध हे 2 आठवड्यानंतर देखील थांबेल की पुन्हा नव्या रूपाने चालू होईल? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.